च्या संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून इतका दबाव आणला जातोय। अशातच राष्ट्रवादीकडून मात्र धनंजय मुंडेंची पाठराखण सुरूच आहे। धनंजय मुंडे यांना आता एनसीपीच्या कोअर ग्रुपमध्ये संधी देण्यात आली आहे। वाल्मिक कराड प्रकरणामध्ये अडचणीत येऊन सुद्धा धनंजय मुंडे यांना पक्षात मात्र मानाचं स्थान देण्यात आलेलं आहे। अधिक माहिती आपण घेऊयात। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्या सोबत आहेत। चंद्रकांत, धनंजय मुंडे कोअर ग्रुपमध्ये आहेत राष्ट्रवादीच्या, काहीही फरक पडलेला नाहीये त्यांच्या नेमणुकीवरती किंवा एकूणच पक्षाकडून त्यांना मिळत असलेल्या वागणुकीवरती? हो, सातत्याने असंच म्हणावं लागेल। आपण नेहमी धनंजय मुंडे अजित पवारांना भेटायला गेलं का आपण लई राजीनामा क्वेश्चन मार्क देऊन बातम्या चालवतात सगळी माध्यम, पण प्रत्यक्षात तसं काही होत नाही। उलट त्यांना आता मोठ्या संधी दिल्या जातात। असं आता ह्या नवीन नियुक्तीवरून दिसतंय जो कोअर ग्रुप स्थापन झालाय पक्षाचा, ते इथून पुढच्या इलेक्शनची स्ट्रॅटेजी ठरवणार आहे। सगळं प्रचार प्रसार यंत्रणा सगळं मी पक्ष मजबूतीकरणासाठी ज्या गोष्टी कराव्या लागतात ते निर्णय घ्यावे लागतात धोरणात्मक। त्या कमिटीमध्ये धनंजय मुंडेंचा वर्णी लागलेली आहे। म्हणजे त्यात अजित पवार आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत, तटकरे आहेत, भुजबळ आहेत, दिलीप वळसे पाटील आहे आणि त्यांच्या जोडीला धनंजय मुंडे आहेत। म्हणजे पक्षाच्या कोर टीम मध्ये धनंजय मुंडे आहेत। याचा अर्थ माध्यमांनी समजून घ्यावा, तुम्ही किती बातम्या लावा, अजित पवारांसाठी धनंजय मुंडे हे आजही प्रिय आहेत, उद्याही प्रिय राहतील। त्यामुळे त्यांचा राजीनामा ते घेतील असं सुतराम शक्यता सध्या तरी दिसत नाही। त्यामुळं उलट त्यांना बढती दिली जाते असंच आजच्या या नियुक्तीमधनं स्पष्ट दिसतंय। बरोबर चंद्रकांत, धन्यवाद या माहितीसाठी।